स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ कर्जत सुंदर कर्जतचा नारा देण्यात येत असला तरी लाखो रुपये खर्च करूनही कर्जतकरांना चांगल्या सुविधा व स्वच्छ सुंदर आरोग्यदायक सुविधा मिळत नसल्याचे चित्र आजही स्पष्ट दिसून येत आहे। कर्जत नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3 आमराई परिसरात नागरिकांसाठी शौचालय बनवण्यात आले असून या शौचालयाची अतिशय दुरावस्था झाली आहे। गेली अनेक महिने सुविधांपासून वंचित असलेल्या या शौचालयाबाबत ठेकेदार, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी सर्वच उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे। गुगल मॅपवर शौचालयांची माहिती देण्यात आल्याचा डंका पेटवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या शौचालयात सुविधा देणेच कर्जत नगर परिषद प्रशासन विसरले की काय असा प्रश्न देखील येथे उपस्थित केला जात आहे। येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की या शौचालयातील अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले असून गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पाणी नाहीये। पाईप फुटल्यानंतर कठडे तोडण्यात आले होते, परंतु पाईप दुरुस्तीनंतर सदर कठडा देखील बनवण्यात आला नाही। तो ज्या पद्धतीने तोडण्यात आला होता तसाच आजही आहे। सदर शौचालय उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असल्याने यातील घाण पाणी या नदीपात्रात जात असल्याचे नागरिकांनी सांगितले। स्वच्छता कर्मचारी या शौचालयाकडे साधा ढुंकून सुद्धा पाहत नाहीयेत। गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात झाडझुडपे अथवा स्वच्छता झालेली नाहीये। पाणी नसल्याने कधी कधी दुर्गंधी देखील पसरते। या भागातील नागरिकांच्या आरोग्याबाबत कर्जत नगर परिषद प्रशासन उदासीन असल्याचे यातून दिसून येत आहे, असा सवाल देखील नागरिकांमधून आता उपस्थित केला जात आहे। तरी या शौचालयाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, शौचालयात तुटलेले नळ पाईप दुरुस्त करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, काही ठिकाणी डागडुजी करून पडझड रोखावी। त्याचप्रमाणे आमराई परिसरातील या शौचालयाच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी स्थानिक नागरिक किंवा युवकांवर देण्यात यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व अविनाश संजय जाधव यांनी केले। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।